श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 2026मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा, म्हणजेच जिला आपण संक्रांती या नावानं ओळखत आहे. तर मकर संक्रांती ही मराठी पौष महिन्यात येते, जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण होतं आणि त्या शुभ योगाला मकर संक्रांत किंवा संक्रांती हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो. प्रत्येक सुवासिनी महिला नवीन वर्षाची सुरुवात झाली की आतुरतेने वाट पाहते, ती म्हणजे मकर संक्रांतीची. हा जो सण आहे तर तो सुवासिनी महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो. मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळानं मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते. हा सण सुवासिनीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि अशा पवित्र आणि महत्त्वाच्या सणाची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यंदा 2026मध्ये मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु नेमकी कोणत्या रंगाची आणि कोणती साडी आपण चुकूनही परिधान करायची नाही. आपण संक्रांतीला सुवासिनी महिला आवर्जून बांगड्या भरतो किंवा घालत असतो. तर आपण कोणत्या रंगाच्या बांगड्या व किती घालाव्यात, कोणत्या बांगड्या घालू नयेत, आपण कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे. मकर संक्रांतीचा सण म्हटल्यावर साज शृंगार हा तर आवर्जून महिला करत असतात. आपण आपल्या केसामध्ये फुले किंवा गजरा घालत असतो, माळत असतो. तर आपण यामध्ये कोणती फुले अजिबात वापरायची नाहीत किंवा आपल्या केसामध्ये माळायचे नाहीत. यंदा पिवळ्या रंगावरती संक्रांत आली आहे तर आपण हळद पिवळी आहे म्हणून ती वापरावी का? सोन्याचा रंग पिवळसर असतो, तर मग सोन्याचे दागिने आपण घालावेत का? कोणता दागिना आपण मकर संक्रांतीला चुकूनही घालायचा नाही. असे कोणते पदार्थ जे आहेत तर ते आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी अजिबात चुकूनही खायचे नाहीत. हे पदार्थ आपण वर्ज्य करायचे आहेत. कोणती कामे जी आहेत तर ती या मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपण अजिबात करायची नाहीत. त्यासोबतच मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा कधी सुरू होणार आहे? तर बघा, मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो 3 दिवस सलग असतो आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या वस्तू घालायच्या नाहीत, कोणते नियम पाळायचे आहेत. महिलांनी शृंगार करताना ही एक चूक अजिबात करायची नाही. याविषयीची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. तर ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी म्हणजेच 2026मध्ये 14 जानेवारीला बुधवारी मकर संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो साजरा केला जाणार आहे. या सणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी हा सण 14 जानेवारीला किंवा 15 जानेवारीला साजरा केला जात असतो आणि यंदा म्हणजेच 2026मध्ये शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी बघा दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि हा जो दिवस आहे तर तो 14 जानेवारीचा आहे आणि म्हणूनच या 14 जानेवारीला यंदा मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे. तसेच यावर्षी मकर संक्रांती ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्याचप्रमाणे संक्रांतीने कोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत? संक्रांतीचे संक्रमण हे बालवर्णावर होत असून यंदा तिचं वाहन हे वाघ असून उपवाहन घोडा आहे. संक्रांती देवीनं पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावला आहे. वयानं ती कुमारी आहे, बसलेली आहे. वासाकरिता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे. पायास भक्षण करीत आहे, जातीनं सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केला आहे. वार नाव मंदाकिनी असून नक्षत्र सामुदाय मुहूर्त 30 आहे.
ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीनं परिधान केलेल्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल. तर बघा, संक्रांतीच्या या काळात दानधर्माला खूप महत्त्व आहे. म्हणून या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये आपल्याला कोणते दान द्यायचे आहेत तर बघा, नवीन भांडे, गाईला घास, तीळपात्र, अन्न, तीळ, गूळ, गाय, सोने, घोडा इत्यादी वस्तूंचं आपण आपल्या कुवतीनुसार म्हणजेच यथाशक्तीनं आपल्याला दान करायचं आहे. संक्रांतीच्या काळात कोणती कामे आपल्याला वर्ज्य करायची आहेत, टाळायची आहेत तर त्यामध्ये दात घासणे, गायीची धार काढणे, कठोर बोलणे, वृक्ष किंवा गवत तोडणे, कामविषयक सेवन या काळामध्ये अजिबात करू नये. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत ही जी आहे तर ती साजरी केली जाते, ज्याला आपण करीदिन असं म्हणतो. तर संक्रांतीचा जो सण आहे तर तो सलग 3 दिवस चालत असतो आणि त्यामध्ये बघा, पहिला जो दिवस आहे तर तो भोगी म्हणून ओळखला जातो. दुसरा दिवस मकर संक्रांती किंवा संक्रांती म्हणून ओळखला जातो आणि तिसरा दिवस हा किंक्रांती म्हणून ओळखला जातो आणि हे सलग 3 दिवस हा सण साजरा होत असतो. तर भोगी ही यंदा मंगळवारी 13 जानेवारीला, त्यासोबतच 14 जानेवारीला मकर संक्रांती आणि 15 जानेवारीला गुरुवारी किंक्रांती हा जो सण आहे तर तो साजरा केला जाणार आहे. यंदा संक्रांती देवीनं पिवळं वस्त्र परिधान केल्यामुळं यंदा संक्रांत पिवळ्या रंगावरती आली आहे आणि देवीनं परिधान केलेल्या रंगाचे कपडे किंवा वस्त्र आपण चुकूनही घालायची नसतात. ही परंपरा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. म्हणून आपण यावर्षी संक्रांतीला चुकूनही पिवळ्या रंगाची कपडे घालायची नाहीत किंवा परिधान करायची नाहीत. तर या दिवशीचे 5 शुभ रंग आहेत. यामध्ये काळा, लाल, जांभळा, हिरवा, गुलाबी आणि केशरी या रंगाची तुम्ही कपडे किंवा साडी जी आहे तर ती परिधान करू शकता. काळा रंग हा अशुभ मानला जातो. मग संक्रांतीला काळ्या रंगाची कपडे आवर्जून का घालायची हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर बघा, संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाला इतकं महत्त्व का दिलं जातं तर काळा रंग जो आहे तर तो इतर कोणत्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये अशुभ मानला जातो. हा रंग किंवा या रंगाचे कपडे आपण कोणत्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये घालत नाही. पण बघा, संक्रांतीच्या काळामध्ये या काळ्या रंगाला विशेष असं महत्त्व दिलं जातं. कारण की बघा, सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिनं काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते अशी मान्यता आहे आणि त्यामुळे सूर्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपण काळ्या रंगाचे कपडे मकर संक्रांतीला परिधान करत असतो. कारण की संपूर्ण पौष महिना हा सूर्यदेवाची सेवा आणि उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर बघा, मकर संक्रांतीच्या काळात भरपूर थंडी असते आणि काळा रंग हा जास्त प्रमाणात उष्णता खेचून घेण्याचं काम करत असतो. त्यामुळे ही बघा, काळ्या रंगाचे कपडे या महिन्यामध्ये किंवा या संक्रांतीच्या सणाला घातले जातात. तर इतर कोणत्याही वेळेमध्ये आपण ही जी कपडे आहेत तर ते घालणं वर्ज्य करत असतो. जर बघा, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये या संक्रांतीच्या सणाला जर तुम्ही पूर्वीपासूनच जर काळ्या रंगाचे कपडे घालत असाल तर तुमच्या परंपरेनं किंवा पद्धतीनं तुम्ही या सणाला तुमची वेशभूषा करायची आहे. जर काळ्या रंगाचे कपडे घालत असतील तर घाला किंवा घालत नसतील तर तुम्ही इतर जे मी 5 शुभ रंग सांगितलेले आहेत त्याच्यातील कोणत्याही रंगाचे कपडे किंवा साडी तुम्ही या दिवशी परिधान करू शकता. तर बघा, साडीचा रंग वेगळा आहे पण साडीचा काठ जो आहे तर तो पिवळसर आहे, सोनेरी आहे. मग ती साडी आपण घालावी का? फक्त संपूर्ण साडीचा रंग जर पिवळा असेल तर अशी साडी आपण या दिवशी घालायची नाही. पण साडीचा रंग हा लाल आहे आणि काठ हा पिवळ्या रंगाचा असेल किंवा सोनेरी आहे तर अशी साडी तुम्ही या दिवशी घालू शकता. फक्त संपूर्ण पिवळा रंग असलेली साडी ही जी आहे तर ती आपण अजिबात घालायची नाही. त्यासोबतच बघा, फक्त पांढऱ्या रंगाची जी साडी आहे तर ती देखील आपण या संक्रांतीच्या सणाला चुकूनही घालायची नाही. त्यासोबतच बघा, आता सोन्याचे दागिने जे आहेत तर ते पिवळसर रंगाचे आहेत तर ते आपण घालावेत का?
सोन्याचे दागिने हे तुम्ही घालू शकता, कारण जे जास्त पिवळसर किंवा आंबा कलर डार्क कलर आहेत तर तसे दागिने आपण या संक्रांतीच्या सणाला जे आहेत तर ते घालायचे नाहीत. तर बघा, तुमच्याकडे असणारे सोन्याचे दागिने पण तुम्ही घालू शकता, कारण सध्याचे सोने जे आहेत तर ते लालसर पिवळसर रंगाचे असते. त्यासोबतच हे सौभाग्याचे अलंकारसुद्धा आहेत. मंगळसूत्र हे घातल्याशिवाय स्त्रियांनी ही पूजा करणं अशुभ मानलं जातं, म्हणून मंगळसूत्रामध्ये देखील सोन्याचा वापर केलेला असतो आणि त्याच्यामध्ये काळे मणी हे देखील असतात. म्हणून आपण मंगळसूत्र देखील या जे आहे तर ते आवर्जून घालू शकतो सोन्याचे. त्यासोबतच बघा, इतर कोणतेही सोन्याचे दागिने तुम्ही या दिवशी घालू शकता, कारण की सर्व जे दागिने आहेत तर ते आपले सौभाग्य अलंकार मानले जातात. मकर संक्रांतीला आपण 2 का होईना बांगड्या ज्या आहेत तर त्या भरत असतो, नवीन घालत असतो किंवा खरेदी करत असतो. बांगड्यामध्ये अतिशय शुभ रंग मानला जातो तो म्हणजे हिरवा. सुवासिनी महिला कोणत्याही शुभ कार्यामध्ये किंवा पूजेमध्ये बघा, बांगड्यांची निवड करताना आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्यांची निवड करतात. पण पिवळ्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या आपण या दिवशी घालायच्या नाहीत, कारण की पिवळ्या रंगावर संक्रांती ही जी आहे तर ती आलेली आहे. त्यामुळं तुम्ही हिरव्या, लाल अशा रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या परिधान करू शकता. त्यासोबतच बघा, म्हणजे पिवळ्या रंगाच्या तर बांगड्या आपल्याला घालायच्याच नाहीत. त्यासोबतच मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या देखील आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत. त्यासोबतच आपल्या बांगड्यामध्ये आपण पिचकी जर बांगडी असेल तर ती देखील आपण घालायची नाही. आता बघा, केसामध्ये आपण फुलं लावतो किंवा गजरा घालत असतो, तर यामध्ये देखील आपल्याला जी पिवळ्या रंगाची फुलं आहेत, म्हणजे पिवळ्या रंगाचं गुलाब किंवा इतर पिवळ्या रंगाची फुलं, तर ती देखील आपल्याला अजिबात आपल्या केसामध्ये घालायची नाहीत किंवा पूजा करताना पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत तर ती अजिबात वापरायची नाहीत. आता बघा, संक्रांती देवीनं वासाकरिता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळं आपण जाईच्या फुलांचा जो गजरा आहे तर तो आपण आपल्या केसामध्ये घालायचा नाही. त्यासोबतच हळद वापरावी का, तर बघा, हळदी कुंकाला या मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असं महत्त्व असतं आणि म्हणून आपण ही जी हळद आहे तर ती या संक्रांतीच्या सणाला वापरली तरीही चालणार आहे, कारण की मकर संक्रांतीपासून हळदी कुंकाचे कार्यक्रम सुरू होतात आणि ते रथसप्तमीपर्यंत चालत असतात आणि याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यामुळे तुम्ही या मकर संक्रांतीच्या सणात हळद जी आहे तर ती वापरू शकता. तर ही जी संपूर्ण माहिती आहे तर ती अतिशय महत्त्वाची माहिती आहे. हे जे नियम आहेत तर ते पाळूनच तुम्ही हा मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो नक्की साजरा करा. आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.